हॅलो वेलकम बॅक टू गायज. तर मित्रांनो, आता आपण सेकंड लेक्चर चालू केलेलं आहे MCQ सिरीजमधलं. तर चला पाहूया आज आपण या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहेत. तर आज आपण पाहणार आहे डी फार्मा कन्सेप्ट या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती एक्झिट एक्झाम MCQ सिरीज. तर त्याच्यामध्ये आपण फार्मसी लॉ अँड इथिक्सचा आपण सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्याचं आपलं हे सेकंड लेक्चर आहे. तर 25 आपण MCQ आज पाहणार आहे. तर ते जे की तुमच्या एक्झिट एक्झाममध्ये त्याचा तुम्हाला खूप असा फायदा होणार आहे. तर चला हे आपण 25 क्वेश्चन्स स्टार्ट करूया. त्याच्या पहिले सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मसी लॉ अँड इथिक्समध्ये शेड्यूल असतात, ते शेड्यूल लक्षात ठेवावं लागतात आणि ते शेड्यूल स्पेसिफिक शेड्यूलवरून आपल्याला MCQमध्ये क्वेश्चन येत असतात. तर ते काही शेड्यूल जे आहेत ते आपण आता इथे पाहूया. तर हे जे शेड्यूल आहेत हेच आपलं आता MCQमध्ये येणार आहे, त्यामुळे इथेच लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला MCQमध्ये हे उत्तर द्यायला सोपं जाईल. तर पहिला शेड्यूल आहे शेड्यूल जे. तर याच्यामध्ये काय आहे, लिस्ट ऑफ डिसीज एलिमेंट्स विच अ ड्रग मे नॉट क्लेम टू प्रिव्हेंट और क्युअर, फॉर एक्झाम्पल एड्स, डायबिटीज. हे झालं शेड्यूल जे. हे लक्षात ठेवायचं. लिस्ट ऑफ डिसीज और एलिमेंट्स हे आहे शेड्यूल जेमध्ये. शेड्यूल ओमध्ये काय आहे, स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंट फ्लूड्स. डिसइन्फेक्टंट फ्लूड्सचा आहे शेड्यूल ओ. शेड्यूल जे कशाचा आहे, डिसीज और एलिमेंट्सचा. आणि शेड्यूल पुढचा आहे शेड्यूल वाय. त्याच्यामध्ये काय आहेत, गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल्स फॉर न्यू ड्रग टू बी इम्पोर्टेड. तर न्यू क्लिनिकल ट्रायल्सच्या गाईडलाईन्सच्या आहेत ते शेड्यूल वायवरून लक्ष ठेवायच्या. डिसइन्फेक्टंटचे जे फ्लूड आहे ते शेड्यूल ओवरून लक्ष ठेवायचं. जे डिसीज और एलिमेंट्स आहेत जे की क्लेम करतात की ते प्रिव्हेंट करू शकतात ते शेड्यूल जेमध्ये लक्ष ठेवायचं. आणि आहे शेड्यूल एफ पुढचा नेक्स्ट शेड्यूल आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रोव्हिजन ॲप्लिकेबल फॉर फंक्शनिंग ऑफ ऑपरेशन ऑफ ब्लड बँक. ब्लड बँक जे आहे त्याच्या रिलेटेड काय असेल तर शेड्यूल एफमध्ये लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवा. शेड्यूल एफ आलं की ब्लड बँकच आठवायची. शेड्यूल वाय आलं तर न्यू ड्रग डेव्हलपमेंट आठवायचं. शेड्यूल ओ आलं तर डिसइन्फेक्टंट फक्त आठवायचे. आणि शेड्यूल जे जर आलं तर लिस्ट ऑफ डिसीज अँड एलिमेंट आठवायचं. त्यानंतर शेड्यूल आर. शेड्यूल आर काय आहे, स्टँडर्ड फॉर कॉन्डम्स मेडअप ऑफ रबर लॅटेक्स फॉर सिंगल यूज. कॉन्डम लबर लॅटेक्सचा जर उल्लेख आला तर शेड्यूल आर लक्षात ठेवायचं. त्यानंतर शेड्यूल एक्स हे सगळ्यांना माहितीच असतात की लिस्ट ऑफ हॅबिट फॉर्मिंग सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नॉर्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, त्यामध्ये मॉर्फिन, ओपियम हे येतात शेड्यूल एक्समध्ये. हे बऱ्यापैकी सर्वांना लक्षात राहतं शेड्यूल एक्स, कारण हा फेमस शेड्यूल आहे. आणि नेक्स्ट आहे शेड्यूल डबल एफ. डबल एफमध्ये काय आहे, स्टँडर्ड्स फॉर ऑप्थेल्मिक प्रिपरेशन. आणि सिंगल एफमध्ये काय आहे, ब्लड बँक. तर असं लक्षात ठेवा की एक एफ म्हणजे डोळा आणि डबल एफ म्हणजे डोळ्याच्या आतमध्ये जे रक्त, असं लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. तर हे झाले आहेत सगळे शेड्यूल. आता याच्यावरती आपण MCQ पाहणार आहेत. तर चला पहिला क्वेश्चन स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, एज्युकेशन रेग्युलेशन आर प्रिपेर्ड अँड इम्पोज्ड बाय दी थ्रू युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशन हे प्रिपेअर करायचं आणि इम्पोज करायचं वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला आणि कॉलेजला. ते कोण करतं, स्टेट फार्मसी काउन्सिल करतं, सेंट्रल फार्मसी काउन्सिल करतं, UGC करतं का DTE करतं. तर त्याचं राईट आन्सर आहे सेंट्रल फार्मसी काउन्सिल. सेंट्रल फार्मसी काउन्सिल कोणती, PCI. तर हे काम करतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, हाऊ मेनी मेंबर्स फ्रॉम मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आर देअर इन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. तर याचा आन्सर काय आहे पाहूया. तर ओनली वन मेंबर्स फ्रॉम मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आर देअर इन फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ER स्टँड फॉर E.R काय आहे, एक्झाम रेग्युलेशन आहे, एज्युकेशन रेग्युलेशन आहे, एक्झाम अँड एक्झरसाइज रेग्युलेशन आहे का एक्झाम अँड एज्युकेशन रेग्युलेशन आहे. तर हे आहे एज्युकेशन रेग्युलेशन. नेक्स्ट आपण पाहूया क्वेश्चन. PCI कन्सिस्ट ऑफ .3 टाईप ऑफ मेंबर्स. 4, 2, 3, 5. तर यापैकी तुम्हाला काय वाटते. तर याचं राईट आन्सर आहे 3 मेंबर्स. तर ते कोणकोणते, पहिला आहे इलेक्टेड मेंबर्स, दुसरा आहे नॉमिनेटेड मेंबर्स आणि तिसरा आहे एक्स ऑफिशियो मेंबर्स.
हे 3 मेंबर आहे. लक्षात ठेवायचे PCI कन्सिस्ट ऑफ 3 डिफरंट टाईप ऑफ मेंबर्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे इस्टॅब्लिश्ड लायसन्स फॉर सेल ऑफ ड्रग शॅल बी इन्स्पेक्टेड ॲट लिस्ट. तर याचं जे आन्सर आहे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. याचा आन्सर मी तुम्हाला कमेंटमध्ये रिप्लाय देईल की तुमचा आन्सर बरोबर आहे का चुकीचा आहे. याच्यामध्ये काय आहे की इस्टॅब्लिश्ड लायसन्स फॉर सेल ऑफ ड्रग शॅल बी इन्स्पेक्टेड ॲट लिस्ट. किती वर्षांनी ते इन्स्पेक्ट केलं जातं. तर नॉट लेस दॅन 1 मंथ, नॉट लेस दॅन 1 इयर, नॉट लेस दॅन 1 इन एव्हरी 2 इयर्स अँड नॉट लेस दॅन 1 इन एव्हरी 3 इयर्स. याचे आन्सर मला कमेंटमध्ये द्यायचं आहे तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोका, हेम्प अँड ओपियम आर डिफाईन्ड अंडर. कोका, हेम्प आणि ओपियम हे कोणत्या ह्याच्या खाली येतं. तर ते येतं नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस याच्यामध्ये येतं कोका, हेम्प आणि ओपियम. कळालं. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर इज ॲप्लिकेबल टू. आयुर्वेदिक मेडिसिनला ॲप्लिकेबल आहे, होमिओपॅथिक मेडिसिनला ॲप्लिकेबल आहे की युनानी मेडिसिनला की ॲलोपॅथी मेडिसिनला. तर याचं राईट आन्सर आहे ॲलोपॅथिक जी मेडिसिन आहे त्याला ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर ही ॲप्लिकेबल आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हू हॅज द पॉवर टू फिक्स सेलिंग प्राईस ऑफ द शेड्यूल फॉर्म्युलेशन. हा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. तर स्टेट गव्हर्नमेंटला असते का सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकसभा का राज्यसभा. तर याचा राईट आन्सर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर असते की ती सेलिंग प्राईस शेड्यूल फॉर्म्युलेशनची डिसाईड करायला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. एक्स ऑफिशियो मेंबर ऑफ द ड्रग्स टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आर. तर 2 एक्स ऑफिशियो मेंबर विचारलेले आहेत आपल्याला. तर ते कोणकोणते आहेत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, सेक्रेटरी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया का डायरेक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च. तर याच्यामध्ये ते आन्सर दिलेलं आहे बघा. AB बरोबर आहे का AC बरोबर आहे का CD बरोबर आहे का AC बरोबर आहे. तर याचं राईट आन्सर आहे पहिलं AB. काय आहेत ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया आणि प्रेसिडेंट ऑफ मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे 2 जे आहेत ते एक्स ऑफिशियो मेंबर आहेत ड्रग अँड टेक्निकल ॲडवायझरी बोर्डचे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. शेड्यूल सी जो शेड्यूल आहे आणि शेड्यूल N ॲज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट डील विथ द फॉलोविंग. तर तो कशाच्या रिलेटेड आहे. तर त्याचं पहिला ऑप्शन आहे स्टँडर्ड ऑफ फॉर कॉस्मेटिक्स, बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट्स, लाईफ पिरियड ऑफ ड्रग अँड लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट फॉर इफिशियंट रनिंग ऑफ फार्मसी. तर याचे आन्सर दिलेले आहेत AB बरोबर आहे का BC बरोबर आहे का CD बरोबर का AC. तर याचं राईट आन्सर आहे इथे बघा आपल्याला काय विचारलं C आणि शेड्यूल N. शेड्यूल C आणि शेड्यूल N. तर शेड्यूल C कशासाठी असतं ते बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्टला आणि शेड्यूल N कशासाठी असतं ते लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट फॉर इफिशियंट रनिंग ऑफ फार्मसी. तर इथं कुठं बघा BD. तर इथं बहुतेक हे चुकलेलं आहे ऑप्शन. तर इथं BD असायला पाहिजे होतं. तर हे राईट आन्सर आहे ऑप्शन B आणि D बायोलॉजिकल प्रोडक्ट. शेड्यूल C जो आहे त्याच्यामध्ये आपण बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रोडक्ट बघतो आणि शेड्यूल N जे आहे ते लिस्ट ऑफ मिनिमम इक्विपमेंट इफिशियंट रनिंग ऑफ फार्मसी ते आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शेड्यूल H अँड शेड्यूल S ॲज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स डील विथ द फॉलोविंग. तर त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत बघा. प्रिस्क्रिप्शन ड्रग्स विच आर रिक्वायर्ड टू बी सोल्ड बाय रिटेल ओनली ऑन प्रिस्क्रिप्शन रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर. शेड्यूल Hचं आणि शेड्यूल Sचं आपल्याला 2 बघायचे सिक्वेन्सनुसार. पहिल्यांदा शेड्यूल H परत शेड्यूल S. स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्स, बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रोडक्ट्स, लिस्ट ऑफ कोल टार कलर परमिटेड टू यूज फॉर कॉस्मेटिक अँड सोप्स. तर याच्यामध्ये काय आहे की शेड्यूल H जो आहे तो प्रिस्क्रिप्शन ड्रग अँड रिक्वायर्ड टू बी सोल्ड अंडर दी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर हे शेड्यूल H आहे. आणि शेड्यूल Sचं काय आहे की स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक्स. हे ऑप्शन बघा कुठे दिसतात A आणि B. पहिलाच ऑप्शन आहे A आणि B हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. त्यानंतर
The requirement and guidelines for clinical trials, import, manufacture of new drug as per drug and cosmetic rule is given under schedule. हे कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे तर हे आहे ते वाय शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. रिक्वायर्ड गाईडलाईन्स फॉर द क्लिनिकल ट्रायल्स. तर इथे पण आपण बघा फ्लो चार्ट काढलेला आहे. कितवा क्वेश्चन आहे 12th 11. इथे आहे बघा शेड्यूल वाय गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल फॉर न्यू ड्रग डेव्हलपमेंट, न्यू ड्रग टू बी इम्पोर्टेड. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. लिस्ट ऑफ डिसीज अँड एलिमेंट्स विच अ ड्रग मे नॉट purport to prevent or cure or make claim to prevent or cure under the drug and cosmetic rule 1945 is given under. हे कशामध्ये दिलेलं आहे पहा. आपण स्टार्टिंगलाच आपण शेड्यूल जे पाठ केले होते, शेड्यूल जे, के, एम आणि पी. तर याचा आन्सर आपण इथे पाहूया. हे कोणतं आहे आपल्याला विचारलं आहे की डिसीज अँड प्रिव्हेंटला आपण क्युअर करू शकत नाही. याची कुठे दिलं आहे पहा. पहिलंच आहे लिस्ट ऑफ डिसीज ऑर एलिमेंट्स विच ड्रग नॉट टू क्लेम टू प्रिव्हेंट ऑर क्युअर द एक्झाम्पल क्युअर. तर एक्झाम्पल काय एड्स अँड डायबेटिक्स. तर त्याचं हे शेड्यूल जे हे आन्सर असणार आहे, शेड्यूल जे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द चेअरमन ऑफ ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड DTAB असंही त्याला म्हणलं जातं. DTAB शॉर्ट फॉर्म पण दिलेला असतो आपल्याला. तर ते चेअरमन कोण असतो तर DTABचा तर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. तर हे पहिलं आन्सर त्याचं बरोबर आहे, ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. डायरेक्ट सेंट्रल लॅबोरेटरी, प्रेसिडेंट ऑफ फार्मसी नाही, डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सर्व्हिसेस. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द शेड्यूल इन DNC ॲक्ट दॅट डील विथ द स्टँडर्ड्स फॉर डिसइन्फेक्टंट्स फ्लुइड्स. डिसइन्फेक्टंट फ्लुइड्सचं मी सांगितलं होतं तुम्हाला स्टार्टिंगलाच की कोणत्या शेड्यूलमध्ये असणार आहे. B असणार आहे, F असणार आहे का, M असणार आहे का, O असणार आहे. Fचं आपण पाहिलं, Fसाठी काय आहे ऑप्थॅल्मिकचं आहे. F असेल तर ब्लड बँकचं आहे. तर इथं असणार आहे शेड्यूल O. हे कशासाठी डिसइन्फेक्टंटसाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्स ऑफिशियल मेंबर ऑफ द फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया इज डायरेक्टर ऑफ जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस. हे त्याचा आन्सर आहे. पहिलेच ऑप्शन ए आहे. गव्हर्नमेंट अनालिस्ट रजिस्टर्ड स्टेट फार्मसी काउन्सिल, डायरेक्टर जनरल हेल्थ अँड वेटरनरी रिसर्च हे नसणार आहे आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द शेड्यूल इन ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट दॅट डील्स विथ द रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल, इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू ड्रग. तर त्याचं इथे दिलेलं आहे शेड्यूल O, शेड्यूल M, शेड्यूल F आणि शेड्यूल Y. तर हे असणार आहे शेड्यूल वायचं. हे वायचं आपण इथे पाहू शकता. शेड्यूल वाय गाईडलाईन्स फॉर क्लिनिकल ट्रायल फॉर न्यू ड्रग टू बी इम्पोर्टेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे शेड्यूल F कंटेन द लिस्ट ऑफ द विच ऑफ द फॉलोविंग. F असेल तर काय असेल, सिंगल F असेल तर तो ऑप्थॅल्मिक प्रिव्हेंशन, F असेल तर तो कशासाठी असणार आहे ब्लड बँकसाठी. ड्रग विच कॅन मार्केटेड अंडर जेनरिक नेम, ड्रग विच आर हॅबिट फॉर्मिंग स्टँडर्ड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन अँड ड्रग्स विच आर एक्झम्प्टेड फ्रॉम सर्टन सिंगल F असेल तर ब्लड बँकसाठी ऑप्थॅल्मिक प्रिव्हेंशनसाठी आणि F असेल तर ब्लड बँकसाठी आणि F असेल तर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन हवं इथं. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन इथं आन्सर आहे त्याचं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शेड्यूल D ॲज पर DNC ॲक्ट कन्सिड विथ. तर त्याचा आन्सर आहे लिस्ट ऑफ ड्रग एक्झम्प्टेड फ्रॉम प्रोव्हिजन. कुठं आहे त्यांचा लिस्ट ऑफ ड्रग एक्झम्प्ट फ्रॉम द प्रोव्हिजन ऑफ द इम्पोर्ट ऑफ द ड्रग. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. The original license or renewed license to sell drug remain valid up to. कुठपर्यंत व्हॅलिड असतं 31 मार्च, 30 जून, 31 जानेवारी तर 31 डिसेंबर. 31 डिसेंबर हे त्याचं आन्सर आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही, डिसेंबर या महिन्यातून लक्षात ठेवा.
31st December of the year following the year in which generated or renewed. Next question आहे, the provision applicable to the production of bacterial vaccine, viral vaccines, all sera from living animals and diagnostic antigen are given in schedule. तर हे कशासाठी आहे? हे ब्लड बँकच्या रिलेटेड आहे सगळं. वॅक्सिन्स, सेरा, लिव्हिंग ॲनिमल्स, तर ते ब्लड बँकच्या ह्याच्यात सगळे येतं. तर त्याचा आन्सर आहे शेड्यूल एफ. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्टँडर्ड्स फॉर कॉन्डम्स मेड अप ऑफ रबर लॅटेक्स. ते लॅटेक्स शब्द आहे बा. इंटेंडेड फॉर सिंगल यूज अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह आर प्रोव्हाइडेड इन. तर ते कशामध्ये असतं? तर ते शेड्यूल आरमध्ये असतं. आपण स्टार्टिंगलाच पाहिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शेड्यूल एक्स. पहा, शेड्यूल एक्स तुम्हाला सांगितलं होतं, सगळ्यांच्या लक्षात असणार आहे. शेड्यूल एक्स प्रोव्हाइडेड लिस्ट ऑफ नार्कोटिक ड्रग्स, सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, रेस्ट्रिक्टिव्ह ड्रग्स. हे ऑल ऑफ दी अबोव सगळं बरोबर आहे. परत इन केस ऑफ इंजेक्शन्स द ड्रग स्पेसिफाईड इन द शेड्यूल एक्स शॅल बी मार्केटेड इन पॅकेजिंग नॉट एक्सिडिंग. तर त्याचा आन्सर आहे 5 ml पेक्षा जास्त, नॉट एक्सिडिंग 5 ml. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन पाहूया. द रूल बाय विच अ प्रोफेशन रेग्युलेट ॲक्शन अँड सेट स्टँडर्ड्स फॉर ऑल दी मेंबर्स आर नोन ॲज. लॉ म्हणतात, इथिक्स म्हणतात, प्रोफेशनलिझम म्हणतात का प्रोफेशनल ॲटिट्यूड म्हणतात. तर त्याचं आन्सर आहे इथिक्स. हे त्याचं राईट आन्सर असणार आहे. तर थँक्यू गाईज. जर अशाच MCQ व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. अशीच आपण पूर्ण सिरीज फार्मसी लॉ आणि इथिक्सची करणार आहे. ती संपल्यानंतर आपण सेकंड चॅप्टर चालू, म्हणजे दुसरा विषय सब्जेक्ट घेणार आहे. तर धन्यवाद. आणि जे कोण एक्झिट एक्झामचा अभ्यास करत असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि ह्या एक्झामचा तुम्ही चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला तर भविष्यात येणारी फार्मसी ऑफिसरची एक्झाम तुम्ही इझिली क्रॅक करू शकता. सो धन्यवाद गाईज.